Now we are going to observe the fourth process of the ecosystem. The fourth process of the ecosystem is nutrient cycle. Okay. आता कशाला म्हणतात न्यूट्रिएंट सायकल? द सायक्लिक मुवमेंट ऑफ एलिमेंट्स इन द इकोसिस्टम फ्रॉम अबायोटिक टू द बायोटिक वर्ल्ड अँड बॅक इज कॉल्ड एज बायोजिओकेमिकल सायकल. काय म्हटलेलं आहे की इकोसिस्टममध्ये दोन कंपोनंट आहे, एक बायोटिक कंपोनंट आहे, दुसरा अबायोटिक कंपोनंट आहे. एलिमेंट्स प्रेझेंट आहे. अबायोटिक कंपोनंट्स अबायोटिक एन्व्हायरमेंटमध्ये कंपोनंट्स आहे किंवा न्यूट्रिएंट्स आहे किंवा एलिमेंट्स आहे, बायोटिकमध्ये पण प्रेझेंट आहे. हे अबायोटिकमधून बायोटिकमध्ये, बायोटिकमधून अबायोटिकमध्ये जाणे, दॅट इज कॉल्ड एज बायोजिओकेमिकल सायकल. ठीक, म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल बायोटिक ऑर्गॅनिझम एखादं प्लांट आहे, त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये कार्बन आहे, तो कार्बन त्या पर्टिक्युलर प्लांटमधून निघणे, पुन्हा अजून ॲटमॉस्फिअरमध्ये येणे, म्हणजे अबायोटिक कंपोनंटमध्ये येणे. अबायोटिक कंपोनंटमधला तो कार्बन जर असेल तर पुन्हा त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जाणे. एक एक्झाम्पल कार्बनचं. असं जर कार्बन फॉर एक्झाम्पल अबायोटिक टू बायोटिक, बायोटिक टू अबायोटिक मध्ये जर मूव्ह होत असेल तर दॅट पर्टिक्युलर मुवमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेसिफिक सबस्टन्स इट इज कॉल्ड एज बायोजिओकेमिकल सायकल. पुन्हा पहा, द सायक्लिक मुवमेंट ऑफ एलिमेंट्स in the ecosystem from abiotic to the biotic world and back is called as biogeochemical cycle. Elements like carbon, oxygen, nitrogen, phosphorus are essential for life. They are called as biogenic salts or they are called as nutrients. Therefore, cycle of such elements is called as nutrient cycle. काय म्हटलेलं आहे की कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, हे सगळे नेचरमध्ये प्रेझेंट आहे. हे सगळे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस अबायोटिक कंपोनंट्स आहे. हे अबायोटिक कंपोनंट्स त्या नेचरमधून, एन्व्हायरमेंटमधून बायोटिक कंपोनंट्समध्ये किंवा बायोटिक फॅक्टर्समध्ये येणे आणि बायोटिक फॅक्टर्समधून पुन्हा अजून एन्व्हायरमेंटमध्ये जाणे, असे जर असेल तर त्याला आपण मगाशी बायोजिओकेमिकल सायकल म्हटलं होतं. पण हे जे कंपाऊंड्स आहे किंवा सबस्टन्सेस आहे किंवा एलिमेंट्स आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, यांना आपण बायोजेनिक सॉल्ट्स म्हणतो. कारण these salts are essential for the life activities, hence they are called as biogenic salts. They are also called as nutrients. Therefore, cycle of such elements is called as nutrient cycle. की हा कार्बन सायकल होतो अबायोटिक टू बायोटिक, बायोटिक टू अबायोटिक, किंवा एखादा फॉस्फरस फॉर एक्झाम्पल बायोटिक टू अबायोटिक, अबायोटिक टू बायोटिक, असं जर सायकल होत असेल तर दॅट पर्टिक्युलर सायकल ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट ऑर दॅट न्यूट्रिएंट इट इज कॉल्ड एज न्यूट्रिएंट सायकलिंग. पुढे पहा, देअर आर टू टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट सायकल्स. There are two types of nutrient cycles. They are the gaseous and the sedimentary. इथे दोन कन्सेप्ट केलेले आहे किंवा दोन टाईप केलेले आहे न्यूट्रिएंट सायकलचे. एक असा सबस्टन्स आहे किंवा एलिमेंट आहे, तो एअरमधून त्या बायोटिक फॅक्टरमध्ये कंपोनंटमध्ये येणार आहे आणि बायोटिक कंपोनंटमधून पुन्हा एअरमध्ये जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ तो गॅसियस आहे. म्हणजे गॅसियस सबस्टन्स फॉर एक्झाम्पल गॅसियस कार्बन जर असेल तर इनडायरेक्टली तो एअरमधून त्या प्लांटमध्ये, प्लांटमधून तो त्या पर्टिक्युलर एअरमध्ये जात असेल तर त्याला आपल्याला गॅसियस सायकल म्हणावं लागेल. पण फॉस्फरस त्या एअरमध्ये नाही आहे. फॉस्फरस कोणत्या फॉर्ममध्ये? रॉकच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. म्हणून फॉस्फरस त्या रॉकमधून त्या बायोटिक कंपोनंटमध्ये जाणे आणि बायोटिक कंपोनंटमधून पुन्हा अजून त्या रॉकपर्यंत किंवा त्या नेचरपर्यंत, सॉइलपर्यंत जाणे, दॅट थिंग इट इज कॉल्ड एज फॉस्फरस. Or that particular cycle of that phosphorus it is called as the sedimentary cycle. So there are two types of nutrient cycles. The one it is called as gaseous, the another it is called as sedimentary. बघा, gaseous cycling. The cycling of gases like oxygen, nitrogen, carbon is called as gaseous cycling. काय म्हटलेलं आहे की ऑक्सिजनची सायकल आहे, नायट्रोजनची सायकल आहे, कार्बनची सायकल आहे, कारण हे सगळे गॅसेस आहे, गॅसियस फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. हे अबायोटिक टू बायोटिक आणि बायोटिक टू पुन्हा अजून अबायोटिक कंपोनंट्समध्ये जर एंटर होत असेल तर त्याच्या सायकलिंगला म्हणून आपण गॅसियस सायकलिंग. दुसरं आहे सेडिमेंटरी सायकलिंग. द सायकलिंग ऑफ सॉलिड्स लाईक फॉस्फरस इज कॉल्ड एज सेडिमेंटरी सायकलिंग. तेच म्हटलं मग अशी आपण काय की फॉस्फरस सॉलिड आहे, तो सॉलिड फॉस्फरस जर त्या पर्टिक्युलर सॉईलमध्ये असेल, फॉस्फरस रॉकमध्ये जर असेल तर तो त्या बायोटिक कंपोनंटमध्ये जाणे, बायोटिक कंपोनंटमध्ये जाऊन तो तिथे युटिलाइज होणे, युटिलाइज झाल्यानंतर तो त्या बायोटिक कंपोनंटच्या डेथ नंतर तो पुन्हा अजून किंवा त्याच्या एक्सक्रिटामधून किंवा वेस्टमधून पुन्हा अजून अबायोटिक रॉकमध्ये फॉर एक्झाम्पल तो येणे किंवा रिव्हरमध्ये जाणे किंवा सीमध्ये जाणे, अशा सायकलिंगला त्याला म्हणतो आपण सेडिमेंटरी सायकलिंग. आपल्याला या गॅसियस सायकलिंगमध्ये एक एक्झाम्पल स्टडी करायचं आहे आणि सेडिमेंटरी सायकलिंगमध्ये एक एक्झाम्पल स्टडी करायचं आहे. एक एक्झाम्पल स्टडी करायचं आहे कार्बन सायकल आणि दुसरं एक्झाम्पल स्टडी करायचं आहे फॉस्फरस सायकल. म्हणजे आपल्याला आज दोन सायकलमध्ये जायचं आहे. द वन इट इज कॉल्ड एज कार्बन सायकल, द अनदर इट इज कॉल्ड एज फॉस्फरस सायकल. तर आपण आता पहिल्या एका न्यूट्रिएंट सायकलला जाऊ. न्यूट्रिएंट सायकल आहे कार्बन सायकल. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बघू.
ही कार्बन सायकल कशाला म्हणतात. ठीक आहे. कार्बन ऑकर्स इन द ॲटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ CO2. ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन हा कोणत्या फॉर्ममध्ये राहील, CO2च्या फॉर्ममध्ये राहील. ठीक आहे. फ्रॉम ॲटमॉस्फिअर इट इज टेकन अप बाय द ग्रीन प्लांट्स फॉर फोटोसिंथेसिस अँड इज अ पार्ट ऑफ कार्बोहायड्रेट. पहा तो CO2 आहे त्या पर्टिक्युलर प्लांट्सनी फोटोसिंथेसिसमध्ये युटिलाइज केलेला आहे. नॅचरली तो कोणत्या फॉर्ममध्ये आता त्या प्लांटकडे दिसतोय, शुगर्स किंवा स्टार्च. ठीक आहे. फ्रॉम कार्बोहायड्रेट्स अदर ऑर्गॅनिक कंपाऊंड सच एज प्रोटीन्स, फॅट्स, न्यूक्लिक ॲसिड्स आर फॉर्म इन द प्लांट्स. किंवा त्या पर्टिक्युलर शुगर्सपासून, त्या स्टार्चपासून म्हणजे इनडायरेक्टली कार्बोहायड्रेट्सपासून त्या प्लांटला ग्रो जर व्हायचं असेल तर बाकीचे पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पाहिजे. कुठले, प्रोटीन्स आहे, फॅट्स आहे, न्यूक्लिक ॲसिड्स आहे, हे सगळे त्या पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट्सपासून तयार झाले. म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर प्लांट्सची, त्या प्रोड्युसरची काय झाली, ग्रोथ झाली. पुढे द हर्बिवरस ॲनिमल्स ईट द प्लांट्स अँड देन द कार्बन कंपाऊंड्स ऑफ प्लांट्स नाव बिकम अ पार्ट ऑफ ॲनिमल टिश्यू. की या हर्बिवोर्सनी म्हणजे या ॲनिमल्सनी या प्लांट्सला जर कन्झ्युम केलं असेल तर त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जे प्रोटीन्स प्रेझेंट आहे, फॅट्स प्रेझेंट आहे, न्यूक्लिक ॲसिड्स प्रेझेंट आहे, कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट आहे, जिथे कार्बन प्रेझेंट आहे तो कार्बन आता कुठे आला, हर्बिवोर्समध्ये आला. नॅचरली हर्बिवोर्समध्ये आला म्हणजे हर्बिवोर्सच्या सेल्समध्ये, टिश्यूमध्ये, ऑर्गन्समध्ये, ऑर्गन सिस्टीममध्ये, त्या ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये आला कोण, कार्बन. ठीक आहे. CO2 इज रिटर्न टू द ॲटमॉस्फिअर बाय व्हेरियस वेज. पण हा CO2 आता या हर्बिवोर्समध्ये म्हणजे ॲनिमल्समध्ये आहे. हा CO2 फॉर एक्झाम्पल तिथे आपल्याला दिसला प्लांट्समध्ये पण आहे. तर हा प्लांट्समधला कार्बन, ॲनिमल्समधला कार्बन पुन्हा अजून नेचरमध्ये म्हणजे एअरमध्ये म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये कसा येईल त्याचे वेगवेगळे वेज आहे. ओके. पहिला वे पहा. पहिला वे आहे बाय रेस्पिरेशन which takes carbohydrates and oxygen and releases carbon dioxide, water and energy. हे आपल्याला रेस्पिरेशनमध्ये माहिती आहे की प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहे किंवा पर्टिक्युलरली बेसिकली फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स आहे. हे जर फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये जात असेल, कुठली प्रोसेस, रेस्पिरेशन, तर त्या रेस्पिरेशनमध्ये त्या प्लांटच्या, त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये जो कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे विथ द हेल्प ऑफ और इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ब्रेक्स दॅट पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट्स अँड रिलीजेस द कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड द एनर्जी. हा कार्बन डायऑक्साईड त्या पर्टिक्युलर प्लांट ॲनिमलमधल्या बॉडीमधून तो आता पुन्हा कुठे जाईल तर ॲटमॉस्फिअरमध्ये. म्हणजे हा एक पहिला वे आहे ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा नेचरमध्ये किंवा एअरमध्ये कार्बन डायऑक्साईड परत यायचा. दॅट वे इट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. दुसरं पहा, कार्बन मूव्स फ्रॉम प्लांट्स टू द ॲनिमल्स थ्रू फूड चेन. इथे दिसतंय कार्बन मूव्स फ्रॉम प्लांट्स टू द ॲनिमल्स थ्रू फूड चेन. हा कार्बन जो आहे या प्लांट्समधून ॲनिमल्समध्ये फूड चेननी आलेला आहे. ओके. कार्बन मूव्स फ्रॉम प्लांट्स टू द ॲनिमल्स थ्रू फूड चेन म्हणजे हा कार्बन प्लांट्सकडून ॲनिमल्सकडे जाईल. ॲनिमल्सला डायरेक्ट युटिलाइज कार्बन करता येत नाही. ॲनिमल्सला कार्बन पाहिजे असेल तर कंपल्सरी प्लांट्सला कन्झ्युम करावं लागेल म्हणजे प्रोड्युसरला कन्झ्युम करावं लागेल. ओके. कार्बन मूव्स फ्रॉम प्लांट्स टू द ॲनिमल्स थ्रू फूड चेन. पुढे कार्बन मूव्स फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू द ॲटमॉस्फिअर बाय ब्रिदिंग. पुन्हा पहा, कार्बन मूव्स फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू द ॲटमॉस्फिअर बाय ब्रिदिंग. की मी ब्रिदिंग करत असेल, माझ्या बॉडीमध्ये जो कार्बन आहे, जो कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये आहे, मी जर ब्रिदिंग करत असेल तर तो कार्बन डायऑक्साईड मी ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करेल. या पण वेनी कार्बन डायऑक्साईड एअरमध्ये चाललेला आहे म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये रिटर्न होत आहे. चौथा वे पहा, लार्ज अमाउंट ऑफ CO2 इज रिटर्न बॅक टू द ॲटमॉस्फिअर बाय डिकम्पोजिशन ऑफ द डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड ऑफ ॲनिमल एक्सक्रीटा थ्रू द ॲक्शन ऑफ द बॅक्टेरिया. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की हे प्लांट्स आहे, हे ॲनिमल्स आहे, डेड होणार आहे, त्यांच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे बॅक्टेरिया ॲक्ट होणार आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स बॅक्टेरिया एन्झायमॅटिक सिक्रेशन सिक्रेट करणार आहे. त्याच्यामुळे ते प्लांट मटेरियल, प्लांट वेस्ट, ॲनिमल ॲनिमल एक्सक्रीटा हे डिकम्पोज होणार आहे आणि डिकम्पोज होतानाचा CO2 जो असेल तो पुन्हा अजून एअरमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होणार आहे. पुन्हा पहा, large amount of CO2 is returned back to the atmosphere by decomposition of the dead bodies of the plants and animals and of animal excreta म्हणजे animalचं waste through the action of bacteria. पुन्हा अजून एक वे आहे कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये रिटर्न व्हायचं by burning of fossil fuels like coal, natural gases and petroleum when taken out and burnt in automobiles, factories produce CO2 and is then added to the atmosphere. मी मगाशी सांगितलं, आता पण सांगतो की हा पर्टिक्युलर कार्बन डायऑक्साईड जो त्या पर्टिक्युलर फॉसिल फ्युएल्समध्ये प्रेझेंट आहे, कार्बन फॉसिल फ्युएल्समध्ये प्रेझेंट आहे, ते फॉसिल फ्युएल्स आपण आता बाहेर काढणार आहे
कोणत्या फॉर्ममध्ये? कोलच्या फॉर्ममध्ये, नॅचरल गॅसेसच्या फॉर्ममध्ये, पेट्रोलच्या फॉर्ममध्ये, डिझेलच्या फॉर्ममध्ये, रॉकेलच्या फॉर्ममध्ये, ज्यांना आपण पेट्रोलियम सबस्टन्सेस म्हणतो, यांना आपण ऑटोमोबाईल्समध्ये बर्न करणार आहे, फॅक्टरीजमध्ये युटिलाइज करणार आहे. हे बर्न होत असेल तर पुन्हा त्यांच्याकडून तो कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होईल, म्हणजे एंट्री त्याची कार्बन डायऑक्साईडची एअरमध्ये होईल. परत पहा, by burning of fossil fuels like coal, natural gases and petroleum when taken out, म्हणजे बाहेर काढणे, and burnt in automobiles, factories produce CO2 and then added to the atmosphere. अजून एक वे आहे कार्बन डायऑक्साईड पुन्हा अजून ॲटमॉस्फिअरमध्ये यायचं. कार्बन ऑफर्स इन रॉक्स ॲज कार्बोनेट्स वेअर these rocks worn down releases CO2 by acids produced by microorganisms and plant roots also. आता इथे काय म्हटलेलं आहे की बा काही कार्बन जर असेल तर तो रॉक्सच्या फॉर्ममध्ये पण प्रेझेंट आहे, इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट्स. मग तो कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये जर कार्बन सॉईलमध्ये प्रेझेंट असेल तर नॅचरली तो पण एअरमध्ये येईल. कसं येईल? तर त्याची नॅचरली फॉर एक्झाम्पल जो कार्बोनेट त्या पर्टिक्युलर सॉईलमध्ये प्रेझेंट आहे त्याचा कॉन्टॅक्ट वॉटरसोबत येत असेल, त्याचा कॉन्टॅक्ट बॅक्टेरियासोबत येत असेल, त्याचा कॉन्टॅक्ट नॅचरली प्लांटच्या रूटसोबत येत असेल, आणि एन्झायमॅटिक ॲसिडिक ॲक्टिव्हिटीमुळे ते पर्टिक्युलर रॉकच्या फॉर्ममध्ये जो कार्बन प्रेझेंट असेल तो रॉक वॉर्न आउट होईल, म्हणजे विदर होईल, म्हणजे ब्रेक होईल, म्हणजे झिजेल. आणि झिजलेला कार्बन जर असेल तर नॅचरली पुन्हा अजून तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होईल. पहा परत वाचतो मी, कार्बन ऑफर्स इन रॉक्स ॲज कार्बोनेट्स where these rocks worn down and releases the carbon dioxide by acids produced by microorganisms and plant roots. म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझम प्लांट रूट्स आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे कार्बोनेट्स नॅचरली फॉर एक्झाम्पल विदर होईल, वॉर्न होईल, झिजेल, आणि झिजलेला असेल तर तो कार्बन नॅचरली जो रॉकच्या फॉर्ममध्ये कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असेल प्रेझेंट, नॅचरली तो CO2च्या फॉर्ममध्ये पुन्हा अजून एअरमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये येईल. हा पण एक वे आहे कार्बन डायऑक्साईड एअरमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये यायचा, रिटर्न व्हायचा. अजून एक वे आहे, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज ऑल्सो प्रोड्यूस CO2 फ्रॉम रॉक्स. हे तर तुम्हाला पण कळते काय, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज ऑल्सो प्रोड्यूस CO2 फ्रॉम रॉक्स. Thus the pathway of carbon in carbon cycle is from air and water to the living system. म्हणजे कार्बन जर असेल तर एअर आणि वॉटर मधून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या रेस्पिरेशन मधून तो कार्बन पुन्हा अजून एअर आणि वॉटर मध्ये, अशी सायकल असेल तर दॅट सायकल इट इज कॉल्ड एज कार्बन सायकल. सगळ्यात शेवटी काय म्हटलं, thus pathway of carbon in carbon cycle is from air and water to the living system. एअर मधला कार्बन, वॉटर मधला कार्बन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, आणि पुढे अँड बॅक टू द रेस्पिरेशन. पुन्हा एअर आणि वॉटरमध्ये कार्बन जायचं जर असेल तर या प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या रेस्पिरेशन मधून तो एअर आणि वॉटरमध्ये जाईल. सो दिस इज द सायकल. द सायकल इट इज कॉल्ड एज कार्बन सायकल. काय कळलं की या थोडंसं एका लाईनमध्ये बोलायचं झालेलं असेल तर नॅचरली एअर आणि वॉटरमध्ये जर कार्बन प्रेझेंट असेल तर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये येईल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जी रेस्पिरेटरी प्रोसेस मेन झालेली आहे त्या रेस्पिरेटरी प्रोसेसमधला तोच कार्बन नॅचरली एअर आणि वॉटरमध्ये जाईल. म्हणजे कार्बन अबायोटिक फॅक्टरमधून बायोटिक फॅक्टरमधून अबायोटिक फॅक्टरमध्ये सायकल होत असेल तर दॅट सायकल ऑफ दॅट पर्टिक्युलर कार्बन इट इज कॉल्ड एज द कार्बन सायकल. आता आपण दुसऱ्या न्यूट्रिएंट सायकलला जाऊ, दॅट इज कॉल्ड एज द फॉस्फरस सायकल. पहिली सायकल होती कार्बन सायकल, आता दुसऱ्या सायकलला आपल्याला टर्न व्हायचं आहे, दॅट सायकल इट इज कॉल्ड एज द फॉस्फरस सायकल. पण डिफाईन कसं केलेलं आहे, द सायक्लिक मुवमेंट ऑफ फॉस्फरस थ्रू हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटर, लिथोस्फिअर म्हणजे सॉईल, अँड बायोस्फिअर म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड एज फॉस्फरस सायकल. डेफिनेशनमध्ये काय म्हटलं की फॉस्फरस इट इज प्रेझेंट इन वॉटर, फॉस्फरस इट इज प्रेझेंट इन सॉईल, अँड फॉस्फरस अगेन इट इज प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अँड द सायक्लिक मुवमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर फॉस्फरस फ्रॉम वॉटर टू द सॉईल, सॉईल टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अँड अगेन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू द वॉटर, वॉटर टू द सॉईल, अँड सॉईल टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिस पर्टिक्युलर मुवमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर फॉस्फरस इन द फॉर्म ऑफ फॉस्फेट or phosphorus it is called as phosphorus cycle. yes, तुम्हाला माहिती आहे की फॉस्फरस हा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला पाहिजे जर असेल तर डायरेक्ट एलिमेंटल फॉर्ममध्ये नको, तो कोणत्या फॉर्ममध्ये लागेल, फॉस्फेट. मग फॉस्फरस कशासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी इम्पॉर्टंट आहे. So the phosphorus it is a very important element which is required for various life activities. For example, the phosphorus it is present in ATP, phosphorus it is present in nucleic acid, DNA, RNA, etc. Phosphorus again it is present in cell membrane indirectly for formation of cell membrane, for formation of ATP it is called as adenosine triphosphate, for formation of nucleic acid for example DNA, RNA,
या सगळ्या गोष्टीसाठी फॉस्फरस लागत असतो. म्हणून दिस पर्टिक्युलर फॉस्फरस इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट विच इज रिक्वायर्ड फॉर ऑल लाईफ ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन दिस पर्टिक्युलर अर्थ. बट द मुवमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर फॉस्फरस फ्रॉम abiotic to the biotic component, again from biotic to the abiotic component, it is called as the phosphorus cycle. abiotic component का म्हटलं, कारण आपण आता सांगितलं की फॉस्फरस फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये सॉइलमध्ये प्रेझेंट आहे, फॉस्फरस फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये वॉटरमध्ये पण प्रेझेंट आहे. हा सॉइलमधला वॉटरमधला प्लांट्सकडे जाईल, प्लांट्सकडून तो ॲनिमल्सकडे जाईल, प्लांट्स ॲनिमलचा डेथ होईल, डेथ झाल्यानंतर तो फॉस्फेट पुन्हा अजून नेचरमध्ये म्हणजे वॉटर आणि सॉइलमध्ये येत असेल, म्हणजे इनडायरेक्टली फॉस्फरस सायकल झाला. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर सायकल इट इज कॉल्ड एज फॉस्फरस सायकल. सायकल तुम्हाला पाहताना आयडिया क्लिअर होईल की फॉस्फरस सायकल होत आहे कोणत्या फॉर्ममध्ये, फॉस्फेट. फॉस्फरस सायकल होत आहे कोणत्या फॉर्ममध्ये, फॉस्फेट. पण आता इथे ऑब्झर्व केलेली असेल तर सायकल थोडीशी कार्बन सायकलपेक्षा मोठी आहे. पहा आता ऑब्झर्व करा. पहिल्यांदा परत डिफाईन करू आपण या फॉस्फरस सायकलला. द सायक्लिक मुवमेंट ऑफ फॉस्फरस थ्रू हायड्रोस्फियर, लिथोस्फियर अँड बायोस्फियर इज कॉल्ड ॲज अ फॉस्फरस सायकल. ओके. द मेन रिझर्वायर ऑफ फॉस्फरस इज रॉक अँड वॉटर. किंवा फॉस्फरस फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये मेनली कुठे प्रेझेंट राहतो, तुम्ही आत्ताच बोललो की हा मेनली फॉस्फरस फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये एकतर वॉटरमध्ये राहील नाही तर सॉइलमध्ये राहील किंवा दोन्हीकडे प्रेझेंट राहील. ओके. The inorganic phosphorus is added to the soil as a result of withering of the rocks by the action of water. की जो पर्टिक्युलर फॉस्फरस नेचरमध्ये प्रेझेंट आहे, सॉइलमध्ये प्रेझेंट आहे, तो रॉकच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. तो रॉकच्या फॉर्ममधला फॉस्फरस नॅचरली जोपर्यंत रॉक विदर होत नाही, कारण जोपर्यंत त्याची झीज होत नाही तोपर्यंत तो पर्टिक्युलर फॉस्फरस प्लांट ॲनिमलला, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अवेलेबल होत नाही. पुन्हा पहा, the inorganic phosphorus is added to the soil as a result of withering of the rocks by action of water. म्हणजे जोपर्यंत वॉटर त्या पर्टिक्युलर रॉक्सच्या फॉस्फरस रॉक्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही तोपर्यंत तो पर्टिक्युलर रॉक मधला फॉस्फरस सॉइलमध्ये अवेलेबल होणार नाही किंवा वॉटरमध्ये अवेलेबल होणार नाही. बाय विदरिंग अँड नॅचरल इरोजन ऑफ रॉक्स फॉस्फरस बिकम अवेलेबल इन सॉइल फॉर प्लांट्स. तेच म्हटलेलं आहे की रॉक जोपर्यंत विदर होणार नाही किंवा नॅचरल त्या पर्टिक्युलर रॉकचं इरोजन म्हणजे झीज होणार नाही तोपर्यंत दॅट पर्टिक्युलर फॉस्फरस नेव्हर एंटर इन टू द सॉइल. फ्रॉम सॉइल मच ऑफ दिस फॉस्फरस इज वॉश्ड इन टू द सी बाय रेन्स अँड फ्लड्स. किंवा या पर्टिक्युलर सॉइलमध्ये जो फॉस्फरस फॉर एक्झाम्पल विदरिंग नंतर सॉइलमध्ये ॲड झालेला आहे तो नॅचरली फॉर एक्झाम्पल या दोन प्रोसेसेसमध्ये पाऊस पडून राहिलेला आहे, रेन होऊन राहिलेला आहे, त्या पर्टिक्युलर सॉइलमध्ये जो फॉस्फरस आहे नॅचरली तो फॉर एक्झाम्पल रन ऑफ होईल, म्हणजे इनडायरेक्टली पाऊस जास्त पडत असेल तर पूर येईल, फ्लड म्हणतो आपण त्याला. नॅचरली तो मॅक्झिमम फॉस्फरस जर असेल तर पुन्हा इलिमिनेट होईल त्या सॉइलमधून. पुन्हा पहा, फ्रॉम सॉइल मच ऑफ दिस फॉस्फरस इज वॉश्ड इन टू सी बाय रेन्स अँड फ्लड्स. ओके. प्लांट्स टेकअप फॉस्फरस फ्रॉम सॉइल. पहा, प्लांट्स टेकअप फॉस्फरस फ्रॉम सॉइल. किंवा हा फॉस्फरस फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये सॉइलमध्ये जर प्रेझेंट असेल तर प्लांट्सला तो पर्टिक्युलर फॉस्फेट सॉइलमधून मिळेल. प्लांट्स टेकअप फॉस्फरस फ्रॉम सॉइल. ॲनिमल्स गेट इट फ्रॉम द प्लांट्स डायरेक्टली. या पर्टिक्युलर प्लांट्सला या ॲनिमल्सनी कन्झ्युम केलेलं असेल तर या ॲनिमल्सला हा फॉस्फरस जर असेल तर सॉइलमधून घेता येणार नाही. तो फॉस्फरस फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये किंवा फॉस्फरस ॲनिमलला घ्यायचा असेल तर प्लांट्सला कन्झ्युम करावं लागेल. बघा पुन्हा, ॲनिमल्स गेट इट फ्रॉम द प्लांट्स डायरेक्टली. ॲनिमल्स एक्सक्रीट फॉस्फरस मेनली ॲज अ फॉस्फेट्स विच द प्लांट्स कॅन यूज इमिजिएटली. की ॲनिमल्स फॉर एक्झाम्पल त्यांनी जर वेस्ट कुठे रिलीज केलेलं असेल ॲनिमल्सनी आणि त्या पर्टिक्युलर वेस्ट केलेल्या ठिकाणी जर बाजूला प्लांट कुठे असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर प्लांटला तो फॉस्फेट इझिली डायरेक्टली अवेलेबल होईल, त्या पर्टिक्युलर प्लांटला तो फॉस्फेट. पुन्हा पहा, ॲनिमल्स एक्सक्रीट फॉस्फरस मेनली ॲज अ फॉस्फेट्स विच द प्लांट्स कॅन यूज डायरेक्टली. इथे पुन्हा अजून तेच म्हटलेलं आहे, मगाशी सांगितलं आपण काय की ॲनिमलनी फॉर एक्झाम्पल एक्सक्रीटा म्हणजे वेस्ट फॉर एक्झाम्पल रिलीज केलेलं असेल आणि बाजूला प्लांट असेल तर अवेलेबल फॉर एक्झाम्पल त्या प्लांटला तो फॉस्फरस इझिली डायरेक्टली होईल. फॉस्फरस इज ऑल्सो रिटेन्ड इन सॉइल अँड वॉटर थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रीटा बाय बॅक्टेरिया. पुन्हा पहा, phosphorus is also retained in soil and water through decomposition of dead bodies and excreta by bacteria. काय म्हटलेलं आहे की फॉस्फरस फॉर एक्झाम्पल सॉइल आणि वॉटरमध्ये फॉर एक्झाम्पल जर येत असेल तर इनडायरेक्टली प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहे, डेथ होणार आहे, डेड बॉडीज आहे. या डेड बॉडीजवर जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे बॅक्टेरिया जर ॲक्ट होत असेल तर तो फॉस्फरस पुन्हा सॉइल आणि वॉटरमध्ये एंटर होईल.
पुन्हा पहा, phosphorus is also retained in soil and water through decomposition of dead bodies and excreta by bacteria. म्हणजे डिकम्पोजिशन कोणाचं करायचं? डेड बॉडीचं. डिकम्पोजिशन कोणाचं करायचं? एक्सक्रीटा. काय करायचं? डिकम्पोजिशन. कोणी करायचं? बॅक्टेरिया. आणि फॉस्फरस कुठे रिलीज होईल? तर सॉइल अँड वॉटर. Seaweeds take up phosphorus which finally passes into the fish and thereby to the marine birds. आता हे सीवीड्स आहे, म्हणजे सी प्लांट्स आहे. नॅचरली सी वॉटरमधून हे जर फॉस्फरस जर घेत असेल तर नॅचरली तो पर्टिक्युलर फॉस्फरस त्या पर्टिक्युलर फिशेसच्या बॉडीमध्ये सीवीड्समधून येईल, म्हणजे फिशेस या सीवीड्सला कन्झ्युम करेल. नॅचरली फॉस्फरस कोणाच्या बॉडीमध्ये येईल? तर फिशेस. या फिशेसला कन्झ्युम कोण करणार? तर बर्ड्स. द बर्ड्स आर कॉल्ड ॲज मराईन बर्ड्स. पुढे पहा, इंटरेस्टिंग आहे. These marine birds deposit their phosphorus. These marine birds deposit their phosphorus rich excreta called as guano on land. म्हणजे इनडायरेक्टली हे जे बर्ड्स आहे, फॉर एक्झाम्पल, त्यांचे जर एक्सक्रीटा लँडवर जर रिलीज करत असेल तर त्या लँडवर रिलीज केलेल्या बर्ड्सच्या एक्सक्रीटाला ग्वानो म्हणतात. बर्ड्सच्या एक्सक्रीटाला ग्वानो म्हणतात. पहा पुन्हा, these marine birds deposit their phosphorus rich excreta called as guano on the land. Thus, marine birds play a unique role in phosphorus cycle. का असं म्हटलं? marine birds play a unique role in phosphorus? कारण फॉस्फरस आता सी मध्ये प्रेझेंट आहे. पहा, तो सी मधला फॉस्फरस लँडवर कसा चालला? सी वॉटरमध्ये फॉस्फरस आहे. तो फॉस्फरस नॅचरली पहिल्यांदा कोणी यूज केलेला असेल तर सीवीड्सनी, म्हणजे सी प्लांट्सनी. सीवीड्सला कोणी कन्झ्युम केलेलं असेल तर फिशेसनी. फिशेसला कोणी कन्झ्युम केलेलं असेल तर बर्ड्सनी. कुठले बर्ड्स? मराईन बर्ड्स. म्हणजे इंडायरेक्टली मराईन बर्ड्स दे युटिलायझेस और कन्झ्युम्स दॅट पर्टिक्युलर फिशेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सी. नॅचरली पहा, फॉस्फरस सी वॉटरमध्ये होता, तो सीवीडमध्ये गेला, सीवीडमधून फिशेसमध्ये गेला, फिशेसमधून मराईन बर्ड्समध्ये गेला. हे मराईन बर्ड्स आता लँडवर येणार आहे, तिथे फ्लाय होणार आहे. फ्लाय होता किंवा तिथे बसल्यानंतर ते पर्टिक्युलर मराईन बर्ड जर असेल तर त्यांचा एक्सक्रीटा तिथे रिलीज करेल. त्या एक्सक्रीटाला ग्वानो म्हणतो. त्या एक्सक्रीटाला काय म्हणतात? ग्वानो म्हणतात. म्हणजे असा एक्सक्रीटा फॉर एक्झाम्पल त्या लँडवर जर गेलेला असेल तर त्या एक्सक्रीटामध्ये फॉस्फेट प्रेझेंट आहे, म्हणजे फॉस्फरस प्रेझेंट आहे. आणि असा फॉस्फरस किंवा तो फॉस्फेट त्या बर्डच्या एक्सक्रीटामध्ये प्रेझेंट असेल आणि तिथे बाजूला प्लांट जर ग्रो होत असेल तर प्लांटला फॉस्फरस मिळाला. म्हणून म्हटलं आहे पुढे, दस marine birds play a unique role in phosphorus cycle. पुढे, guano and soil form the source of phosphorus which is again taken up by plants and animals get it from the lands. करेक्ट. किती जे ग्वानो डिपॉझिट त्या मराईन बर्डचे पडलेले आहे किंवा सॉइलमध्ये फॉस्फरस जर प्रेझेंट असेल तर हा पर्टिक्युलर फॉस्फरस जो ग्वानोमध्ये प्रेझेंट आहे किंवा सॉइलमध्ये प्रेझेंट आहे हा पुन्हा प्लांट्सकडे येईल, तिथून मग ॲनिमल्सकडे जाईल. म्हणजे अशी सायकल होत राहील. दॅट सायकल इट इज कॉल्ड एज अ फॉस्फरस सायकल. पुन्हा पहा, guano and soil form the source of phosphorus which is again taken up by plants and animals get it from plants. ही आहे सायकल. दिस पर्टिक्युलर सायकल इट इज कॉल्ड एज फॉस्फरस सायकल. पुन्हा त्या सायकलकडे एकदा लक्ष द्या. हा फॉस्फेट प्रेझेंट आहे. मोस्टली फॉस्फरस हा फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो, सॉइलमध्ये प्रेझेंट आहे, वॉटरमध्ये प्रेझेंट आहे. फॉस्फरस सगळ्यात पहिल्यांदा सॉइलमध्ये प्रेझेंट असेल किंवा वॉटरमध्ये प्रेझेंट असेल. प्लांट्सनी कन्झ्युम केले, प्लांट्सला मिळाल्यानंतर प्लांट्समधला फॉस्फेट ॲनिमल्सकडे गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लांटचा डेथ झाला किंवा ॲनिमलचा पण डेथ झाला. वेस्ट त्या प्लांटचं किंवा ॲनिमलचं जर असेल तर इनडायरेक्टली ते वेस्ट डिकम्पोज झालं. डिकम्पोज झाल्यानंतर फॉस्फेट रिलीज झाला. ओके. त्याच्यानंतर हा फॉस्फेट असेल तर इनडायरेक्टली अवेलेबल कसा होईल? तर इनडायरेक्टली हे पर्टिक्युलर प्लांट्स आहे, नॅचरली हे फॉस्फेट अवेलेबल करून घेतलेलं आहे. पण या पर्टिक्युलर फॉस्फेटला या साईडला जर पाहिलेलं असेल तर फॉस्फेट नॅचरली फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये प्रेझेंट आहे किंवा सेडिमेंटरी रॉक्समध्ये प्रेझेंट आहे. या वॉटरमध्ये प्रेझेंट असेल तर प्लांट्सकडून तो कन्झ्युम झाला, ॲनिमल्सला तो मिळाला. ॲनिमल्सपैकी मराईन बर्ड्स असेल तर त्यांनी गॉनो डिपॉझिट केले. गॉनो डिपॉझिट असेल तर डायरेक्ट प्लांट्सला मिळाले, नाही तर तो फॉस्फेट नॅचरली पुन्हा रॉकमध्ये किंवा वॉटरमध्ये ॲड झाला. अशी जर सायकल असेल त्या फॉस्फरसची तर दॅट पर्टिक्युलर सायकल इट इज कॉल्ड एज फॉस्फरस सायकल. तुम्हाला फायनली या सायकलमध्ये एकच कळलं किंवा आधीच्या पण सायकलमध्ये एकच कळलं की कार्बन हा सायकल होतो, फॉस्फरस हा सायकल होतो. सायकलिंग ऑफ सच पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्स इन द नेचर इट इज कॉल्ड एज अ न्यूट्रिएंट सायकलिंग. ही होती त्या इकोसिस्टमची तिसरी प्रोसेस, दॅट इज कॉल्ड एज अ न्यूट्रिएंट सायकलिंग. ओके.